हॅलो, गुड इव्हिनिंग. आज मॉर्निंग नाही तर इव्हिनिंगपासून सुरुवात झाली आहे. दुपारपासून मुलं काही झोपू दिली नव्हतेत मला. मग त्यामुळे आज बोरनान घालायचं होतं. पिहूचं पहिलं बोरनान, पिहूचं तिसरं बोरनान. पिहू स्कूलला जाऊन पण आली होती, काय झोपू देत नव्हते, त्याच्यामुळे उठले. आरतीचं ताट वगैरे स्वच्छ धुवून ठेवलं. पिहूची आत्ती आलेली, बसा म्हणलं चहा करूया. चहा केला, चहा पिला दोघींनी पण. पिहूचे पप्पा गेले होते शेविंग करायला. आज सुट्टी, ट्यूसडे सुट्टी असते त्यांना, आज सुट्टी होती. मग हे बसले होते पिहू व्योम डान्स करत. तर मी बटाटे वगैरे कुकर लावून घेतले होते. ते लावून झाल्यानंतर बटाटे स्मॅश करून घेतले. पिहूचे पप्पा आले होते, त्यांना चहा गरम करून दिला. दोन्ही ॲट अ टाईम इकडे तिकडे चालूच होतं माझं. सडनली प्लॅन केला की बटाटे वडे करूया, नुसताच मुलांना काहीतरी खायला त्याच्यासोबत वडापाव देऊया, म्हणून वडापावचा प्लॅन केला. मग झाले असे वडापाव करून घेतले. पिहूचे पप्पा पण थोडे हेल्प करू लागले, तळू लागले होते मला. 15-16 वडापाव झाले होते. थोडी मुलं येणार होती. सगळं डेकोरेशन, सिम्पल डेकोरेशन वगैरे केलं, जास्त काही खास केलं नाही. मग थोडा वेळ जरा बसलो खाली घेऊन मुलांना. पिहू आंटींसोबत जाऊन आली होती देवाला. मग डिसाईड केलं साडी कोणती नेसायची. मग सिम्पल साडी नेसली कोणती तरी. पिहूचं आवरलं. पिहूचा हाच ड्रेस, 3 वर्ष झालं एकच ड्रेस घालते, तिला काही नवीन आणतच नाही आहे, कारण तर परत परत यूजच होत नाही ब्लॅक कलरचा असल्यामुळे. व्योमचं सगळं तयार करून ठेवलं होतं आणि व्योम मस्त झोपला होता. झोपू दे म्हटलं, तोवर मी बाकीचं सगळं आवरून घेतलं. स्वतः आवरले, पिहूला आवरले. मग सगळं प्लेटमध्ये काही काही सामान बोरणांचं सगळं काढून ठेवलं. आरतीचं ताट तयार करून ठेवलं. भरपूर सगळं सामान आणलं होतं आणि मेन बोरनाला मी बोर घेऊन आले होते आणि तेच नेमकं घालायचं विसरले. सगळं फंक्शन झाल्यानंतर मला आठवलं की अरे बापरे, बोर आणले होते, ते राहिले घालायचे. जाऊ दे, तसं तयार केलं. मग सगळ्यांचा वेट करत होते. पिऊची आत्ती येणार होती आणि तिच्याच मुलग्याला मी लहान मुलांना घेऊन यायला सांगितलेलं, त्याच्यामुळे सगळं आवरून मी वाट बघत होतो सगळ्यांची. आंटी त्यांनी पण अजून आवरायच्या होता. त्यांनी येईपर्यंत मुलांचं थोडं फोटो वगैरे काढलं. हा व्योम झोपून उठला, ते काही आवरू देत नव्हतं, किती उशीर. व्योम रडत 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 त्याला तसंच आवरवलं त्याचं. बाकी त्याच्यासाठी जे सामान आणलं होतं, जे की मी तुम्हाला मगाशी दाखवलं, त्यातलं तर त्यानं काहीच घालून घेतलं नव्हतं. मग थोडंसं फोटो सेशन केलं, त्यांना बसवून इथे. ॲटलिस्ट थोडं 5 मिनिट तरी गळ्यातली माळ घातली ते, आणि सगळं ठेवलेलं खायला तो स्वतःच घेऊन खात होता. नंतर आंटी वगैरे सगळे आले, मग आरती करायला लागलो आम्ही. लकीली व्योम शांत बसला ॲटलिस्ट सगळं फंक्शन होईपर्यंत. एक एक करत सगळ्यांनी आरती केली. हा व्हिडिओ बराच लांब गेला आहे, बघायला बोर होईल, पण बघा. पिहू तर किती दिवस झाला लागली होती माझ्या डोक्यावरून, कधी चिरमुरे टाकणार, माझा बर्थडे कधी करणार. झालं फायनली, पिहूच्या मनासारखं सगळ्यांनी आरती केली. व्योम आमचा खूप मस्त एन्जॉय करत होता, सगळे त्याला नाम वगैरे ओढतेलं बघून. मी काही फास्ट फॉरवर्ड केलं नाही आहे व्हिडिओमध्ये, त्यामुळे तुम्हाला थोडं बघायला बोर होईल, पण बघा, कारण मुलांचा हा क्यूट मुमेंट मला रेकॉर्ड करायचा होता, तो मला स्किप करायचा नव्हता, म्हणून मी आहे असं रेग्युलर नॉर्मल व्हिडिओ टाकला आहे. एडिटिंग कटिंग काहीच केलं नाही आहे, कारण हे आता केलेले व्हिडिओ नंतर बघायला खूप छान वाटतात. आमच्या पिहूला तर खूप आवडते. लास्ट इयरचंच बघून ती लागली होती मागे, माझं कधी करणार आता परत. आंटींनी आरती केली, त्यानंतर आंटींच्या जाऊबाई आल्या, त्यांनी सुद्धा आरती केली. आम्ही आरती करून घेतली तरी मुलं कोण अजून आलेली नव्हती. अनिरुद्ध त्यांना बोलवायला गेला होता. बऱ्याच मुलांची एक्झाम असल्यामुळे जास्त कोण मुले आले नाहीत आणि आम्हाला बोरनान घालायला ह्यावेळेस फारच लेट झाला आहे. जरा लग्न गाव वगैरे फिरून आल्यानंतर बोरनान म्हणताना लेट झाला. आज लास्ट दिवस, आजच्या दिवशी आम्ही बोरनान घातलं. पिऊच्या आणि व्योमच्या आत्ती किती खुश आहे बघा.
मजा वाटत होती त्याला, मस्त एन्जॉय करत होता. मला वाटलं की हा रडतोय काय करतोय, त्यानं काही घालून तरी घेतलं नाही, पण ॲटलिस्ट मस्त एन्जॉय केला सगळं. फंक्शन होईपर्यंत शांत बसला. सारखं पिहूला बघतोय मग इकडे बघतो, पिहूला बघतो इकडे बघतो. गुड गर्ल पिहू. झालं सगळं झाल्यानंतर मुलं आलीत, मग त्यांच्या डोक्यावरून चिरमुरे वगैरे टाकलं. व्योम तर पहिलाच लाडू काढून घेतला त्यातला. चॉकलेट वगैरे पण घेत होता, पण ते ठेवून नंतर त्याने लाडू घेतला. सगळ्यांनी व्योमवरून पिहूवरून 2-2 वेळा बोरन्हाण घातलं, आणि ज्याच्यामध्ये बोरच नव्हती. मुलांना जवळच बसवलं होतं, ज्याला जे का सापडेल ते घ्या म्हणलं. चॉकलेट, कॅडबरी आम्ही सगळं त्याच्यामध्येच घातलं होतं. त्यांनी सगळं घेतलं गोळा करून, लास्टला परत ताटामध्येच ठेवलं. दरवेळेस भरपूर मुलं येतात, पण ह्यावेळेस एक्झाम चालू असल्यामुळे कोण आले नाहीत जास्त, आणि मी ऐन टायमाला 11th आवरला सांगायला पाठवल्यामुळे कोणीच नाही अवेलेबल झालं. थोडीच होती, 2-4 मुले तेवढीच आले होते. तर पिहू तर आमची स्वतःच उचलून घालून घेत होती डोक्यावर बोरन्हाण करायला. आणि आज आमची मम्मी पण येणार होती, आली नाही. ती मागच्या वेळेस होती, पिहू लागली होती आजी येणार आहे की नाही, आजी येणार आहे की नाही, पण यायचं आम्हाला सरप्राईज द्यायचं म्हणून आवरली होती सकाळी, पण सडनली तिचं कंबर वगैरे दुखायला लागलं. शी इज फीलिंग नॉट वेल, दॅट्स वाय शी नॉट एबल टू कम. मॉर्निंग फोन करूनच सांगितले तुम्हाला सरप्राईज द्यायसाठी येणार होतो, पण मला सरप्राईज झालं. सगळं आवरून बसली होती, पण तिला यायला नाही झालं. व्योम तर खाली पडेल तसं सगळं तोंडातच घालत चालला होता. पिहू स्वतःच उचलून डोक्यावर घालून घेत होती. हा बघा, पिहूच्या पप्पांनी पण घातलं दोघांना. झालं, सगळ्यांनी बोरन्हाण सगळं करून झाल्यानंतर मुलांचे फोटो काढले. मग मी केलेले वडापाव सगळ्यांना खायला दिले. होप चांगले झाले, ते सगळ्यांना आवडले. सगळ्यांनी वडापाव खाल्ला. मग सगळे गेल्यानंतर बसलो आम्ही थोडा वेळ गप्पा मारत. हे व्योम पिहू डान्स करत होते बरंच उशीर. व्योम तरी मस्त खुश होता. आहे बघा त्याचा थोडा वेळ व्हिडिओ पण आहे त्याचा, डान्स करतेला त्याच्या आत्तीसोबत. इथे बघा, 90s किड्सचे फेवरेट सॉन्ग. पाय काढाव. किती उशीर नाचत होता व्योम. सगळं आमचं आवरून झालं तरी नाचतच होता. सगळं झालं फायनली, सगळे गेल्यावर सगळं आवरत होते, आणि व्योम आणि पिहू पप्पांना त्याच्या चटाईच काढून देत नव्हते. आणि असा आमचा सिम्पल बोरन्हाण सेलिब्रेट झाला. काही जास्त मी केलो नाही, तेवढंच सिम्पल. थँक्यू.